तर आता रोल्स रॉयस गाडीने फिरणारा हा कोरटकर नेमका कधी पकडला जाणार हा सवाल आहे। या बातमीचा फॉलोअप आपण घेत राहूया। दरम्यान पाहूयात पुढची बातमी। कौन है नामदेव ढसाळ असं विचारण्याचा बालिशपणा सेन्सॉर बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने केलाय। चल हल्ला बोल हा सिनेमा 1 जुलै 2024 ला मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला। सिनेमात नामदेव ढसाळ यांची कविता आहे। या कवितेवरच सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला। कवितेमध्ये शिव्या आहेत, त्यामुळे ही कविता काढा तरच सिनेमाला परवानगी देऊ अशी सूचना सेन्सॉर बोर्डाकडून देण्यात आली। यावेळी सिनेमाच्या दिग्दर्शकांनी अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्हाला नामदेव ढसाळ कोण आहे, त्यांचं साहित्य काय आहे, माहिती आहे का? यावर कोण आहे नामदेव ढसाळ, आम्ही नाही ओळखत असं बालिश उत्तर देण्यात आलं। रेबणकर आणि सय्यद रबी हाशमी या सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यांनी ही नोटीस चित्रपट निर्मात्यांना पाठवली। तर महेश बनसोडे लिखित आणि दिग्दर्शित चल हल्ला बोल हा सिनेमा 70 ते 75 वर्षातील युवा क्रांती दल आणि दलित पॅंथर चळवळ यावर आधारित आहे। तत्कालीन प्रख्यात साहित्यिक आणि कवी नामदेव ढसाळ यांच्या चळवळ कालखंडावर हा सिनेमा आधारित आहे। हा सिनेमा 262 फिल्म फेस्टिवलमध्ये नॉमिनेट झालाय, तर फिल्म फेस्टिवल पुरस्कार सुद्धा या सिनेमाला मिळालेला आहे। मात्र जेव्हा भारतीय सेन्सॉर बोर्डाकडे हा सिनेमा गेला त्यावेळेला मात्र बालिशपणाचं या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले आणि नोटीस सुद्धा पाठवण्यात आली आहे। आम्ही डिबेटसाठी जेव्हा त्यांच्यासोबत बसलो तेव्हा त्यांनी सांगितलं की नामदेव ढसाळांच्या कविता आहेत, त्याच्यामध्ये शिव्या आहेत आणि त्या तुम्हाला काढाव्या लागतील। आम्ही विचारलं की तुम्हाला नामदेव ढसाळ कोण माहीत आहेत का, ज्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे, त्यांच्या गोलपीठाला पुरस्कार आहे, त्यांच्या कविता अदर लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट होऊन तिकडच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जातात, इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जातात। ते खूप मोठे साहित्यिक होते, कवी होते, त्यांना महाकवी म्हणून संबोधलं जातं। तर त्यावेळी ते ऑफिसर होते, त्यांनी सांगितलं की कोण नामदेव ढसाळ आम्ही ओळखत नाही। तिथून ह्या संघर्षाची सुरू झालेली आहे आणि हा सिनेमा आता रिवायझिंग कमिटीकडे आहे आणि रिवायझिंग कमिटी ह्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्षित केलेलं आहे। जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे। असं सेन्सॉर बोर्ड ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही, ज्याला मराठी भाषा माहीत नाही, ज्याला नामदेव ढसाळांच्या कविता माहिती नाही, असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे। नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे, जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे। सेन्सॉर बोर्डावर बसणारे जे काही महाभाग आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा, तुम्हाला जर नामदेव ढसाळ माहीत नसेल तर त्या खुर्चीवर बसण्याचा तुम्हाला अधिकार पण नाही। नामदेव ढसाळांसारखा विद्रोही कवी या महाराष्ट्राला त्याची जाण आहे। त्यांनी जागतिक स्तरावर पारितोषिकं त्यांना भेटलेली आहे आणि अशा कवीचं जर तुम्हाला नाव माहीत नसेल किंवा त्याच्याबद्दलची माहिती नसेल तर तुम्ही तातडीने राजीनामा देणं हे योग्य होईल। कुठच्याही चित्रपटाच्या निमित्तानं सेन्सॉर बोर्डानं जर नियमाच्या बाहेर जाऊन काही निर्णय घेतलेले असतील तर ते देखील तपासून घेतले जातील। या संदर्भात मुख्यमंत्री मोदयांशी देखील चर्चा करू आणि नंतरच याच्यावर सविस्तर बोलणं योग्य ठरेल। तसं तर महाराष्ट्रातील सर्वांनाच नामदेव ढसाळ कोण हे ठाऊक आहे, पण कौन है नामदेव ढसाळ असं विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डातील दिवट्यांसाठी खास नामदेव ढसाळ यांचा हा परिचय आपण बघूया। तर 1972 दलित पॅंथर चळवळीचे संस्थापक अध्यक्ष ते आहेत। महाराष्ट्रातील दलित अत्याचाराविरोधात प्रभावी आंदोलनं त्यांनी केली आहेत। 2001 साली बर्लिन आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव त्यांनी गाजवला, तर अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेससाठी त्यांच्या साहित्याची निवड झाली। 1972 ला गोलपीठा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला होता त्यांचा। तर 1975 ला मूर्ख म्हाताऱ्यानं डोंगर हलवलं हा कविता संग्रह आला होता आणि 1976 साली प्रियदर्शिनी इंदिरा गांधींवर आधारित कविता त्यांची आलेली होती, हा कविता संग्रह आलेला होता। तर 1981 साली तू ही यत्ता कंची आणि 1983 साली खेळ हे कविता संग्रह प्रकाशित झाले होते। मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे हाही कविता संग्रह आला होता। तर असे हे नामदेव ढसाळ ज्यांनी महाराष्ट्रामधील साहित्य संस्कृतीला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी एक महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, त्यांच्याविषयी माहिती नसणं ही एक खूप मोठी शोकांतिका आहे असं म्हणावं लागेल।
दरम्यान यावर आता माफी मागितली जाते का ते बघावं लागेल। यानंतर बुलेटिनमध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।